Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. पण त्यावेळेस 17 जे आता ह्यांनी म्हणतात ना बिनविरोध आले, त्यावेळेस 17चे पूर्ण नाही पॅनल उज्ज्वला तिथे नाही लावले. अनगरचा हा संपूर्ण राडा समोर आला आणि या राड्याचा पहिला निकाल आता हाती आलाय. कोर्टात हे प्रकरण पोहोचलं आणि कोर्टानं आता उज्ज्वला थिटे यांना धक्का दिला. उज्ज्वला थिटे यांनी दाखल केलेला अपील अर्ज सोलापूर कोर्टानं फेटाळलाय. हा अर्ज फेटाळला असला तरी उज्ज्वला थिटेंनी आता राजन पाटलांना मोठं चॅलेंज दिले. हायकोर्ट सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं सांगत राजन पाटलांना भविष्यात राजकीय चॅलेंज सुद्धा उज्ज्वला थिटेंनी थेटपणानं दिलंय. त्यांनी काय म्हटलंय ते ऐका. निकाल आला, पूर्ण ते अंतिम त्यांचा जो निर्णय आहे तो आल्यानंतर आता त्याच्यामध्ये जर हायकोर्टमध्ये जर आपल्याला अपील करता येत असेल तर नक्कीच प्रयत्न करेन. आणि हायकोर्टात परतही जर आम्हाला तिथेही अपयश आलं तर पुन्हा सुप्रीम कोर्ट हे आहेत आणि तिथून जरी नाही म्हणलं तर शेवटी परमेश्वराच्या दरबारात तर आहोतच. आणि तरीही जर 2029 पर्यंत जर आमचा दोघा मायलेकराचा जीव राहिला तर 2029ला पुढची असेल इलेक्शन. पण त्यावेळेस 17 जे आता ह्यांनी म्हणतात ना बिनविरोध आले, त्यावेळेस 17चे पूर्ण नाही पॅनल उज्ज्वला तिथे नाही लावलं. आता या सगळ्या प्रकरणामध्ये उज्ज्वला थिटे यांना खंबीरपणानं साथ देणारे उमेश पाटील यावेळी उपस्थित होते आणि उमेश पाटलांनी यावेळी राजन पाटलांवर गंभीर आरोप केले. यावेळी त्यांनी काय म्हटलंय ते सुद्धा ऐका. उज्ज्वला थिटे यांनी निवडणुकीला अर्जच भरू नये याच्या करता किती उपद्व्याप राजन पाटील आणि त्यांच्या परिवाराकडून केले गेले हे सगळं पूर्ण महाराष्ट्राने, देशाने, जगाने पाहिलेलं आहे. आता इंग्लंड, अमेरिकेपर्यंत हा विषय गेलेला आहे. त्यांचा मतदार यादीतून नाव काढण्यापासून म्हणजे त्यांना मतदार म्हणूनच त्या ठिकाणी बाद केलेलं होतं. या सुरुवातीत तिथून झालेली आहे आणि आज त्या ठिकाणी न्यायालयामध्ये आवश्यक उद्या जर या न्यायालयात गेल्या तर काय पुरावे तयार ठेवले पाहिजेत याचा सुद्धा अगोदर विचार करून, इतकंच काय की पोलीस स्टेशननी जय थिटे यांना स्क्रुटिनी करता जाण्याच्या करता तुम्हाला पोलीस संरक्षण हवंय का अशा पद्धतीचा फोन केला. जय थिटे यांचं म्हणणं आहे की आम्हाला तसा काही फोन केलेला नव्हता. फोन आला होता या कारणासाठी आला नव्हता, परंतु त्याची सुद्धा स्टेशन डायरी केली गेली. म्हणजे पोलीस स्टेशनचा पोलीस कुणालाही फोन केल्यानंतर स्टेशन डायरी केली जाते का? पण एवढं सिस्टमॅटिक स्टेशन डायरी करून ठेवण्यामागचं कारण काय आहे की आम्ही त्यांना विचारलं होतं संरक्षण पाहिजे का, हे रेकॉर्ड तयार राहावं म्हणून ते पोलीस स्टेशनच्या डायरीचं सुद्धा रेकॉर्ड तयार केलं गेलं. एकंदरीत त्याच्यावरून असं दिसतंय की प्रत्येक टप्प्यावर या ठिकाणची निवडणूक बिनविरोध झालीच पाहिजे याच्या करता म्हणून विशेष करून कागदपत्र स्तरावर त्या ठिकाणी कायद्याच्या संदर्भानं जे लागतं त्या संदर्भातली अगोदरच प्रिपरेशन करून ठेवलेलं असावं असं याच्यातून दिसतंय. शेवटी न्यायालयाचा निर्णय अंतिम असतो आणि तो आपल्याला सगळ्यांना स्वीकारावा लागतो. परंतु लढाई ही न्यायालयाच्या स्तरावर जरी आम्ही त्या ठिकाणी आज हारलेलो असलो तरी सुद्धा जनतेच्या न्यायालयामध्ये आम्ही जिंकलेलो आहोत. आम्ही लोकशाही जिवंत राहण्याच्या करता आणि जिवंत ठेवण्याच्या करता एखाद्याची परंपरा मोठी का लोकशाही मोठी, संविधान मोठं का एखाद्याची 78-70 वर्षाची त्यांच्या बिनविरोध निवडणूक होण्याची परंपरा मोठी, या संघर्षामध्ये परंपरा मोठी ठरली आणि लोकशाही आणि संविधान हरलं. आज हे संविधान दिनाच्या निमित्तानं हे नमूद करावं लागतं. अनगर नगरपंचायतीच्या या प्रकरणामध्ये उज्ज्वला थिटे यांचे वकील दत्ता घोडके यांनी बाजू लावून धरली. दत्ता घोडके यांनी बाहेर येऊन या प्रकरणावर काय प्रतिक्रिया दिली आहे ती सुद्धा ऐका. तो अर्ज नामंजूर करण्यात आलेला आहे. म्हणजे आम्ही केलेलं जे अपील आहे ते नामंजूर करण्यात आलेलं आहे. न्यायालयाचा अंतिम आदेश आणखीन आमच्या हातामध्ये यायचा आहे. न्यायालयाच्या आदेशाचा आम्ही आदरच करतो. अर्थात त्याच्या पुढं त्याच्यामध्ये दिलेली कारणं, कुठल्या कारणावरती आमचा अपील नामंजूर झालेला आहे या सगळ्या कारणाची शहानिशा करू आणि पुढचा निर्णय आम्ही घेऊयात. पुढे काय करायचं, याच्यामध्ये उच्च न्यायालयात जायचंय, काय करायचं हे आम्ही निर्णय
न्यायालयाचा अंतिम आदेश हातामध्ये आल्यानंतर आम्ही याच्या विरोधामध्ये अंतिम आदेश नियमानुसार जो आहे निवडणुकीच्या बाबतीमधला, तर अंतिम आदेश या न्यायालयाचा असतो. परंतु जिथं अंतिम आदेश फायनॅलिटी एखाद्या ऑर्डरला दिलेली असते त्याच्या विरोधामध्ये जर एखाद्या व्यक्तीला वाटलं की याच्यामध्ये उच्च न्यायालय जाते तर त्याच्यामध्ये रीट करता येईल. अर्थात त्या रीट मध्ये रिझन वगैरे विचारात घेऊन मग उच्च न्यायालय ती रीट कन्सिडर करायची नाही करायची ते पण उच्च न्यायालयाच्या हातामध्ये. आता या प्रकरणात नेमकं कोर्टात काय घडलं आणि जिल्हा कोर्टानं उज्ज्वला थिटेंचं हे अपील कसं फेटाळलं या संदर्भात माहिती दिली आहे सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांनी. काँग्रेस गट यांच्याकडनं उमेदवारी अर्ज भरलेला होता. सदरच्या उमेदवारी अर्जामध्ये या ठिकाणी त्रुटी रिटर्निंग ऑफिसरला आढळल्या आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने सूचकाची त्याच्यावर सही नव्हती, सूचकाचा अनुक्रमांक चुकलेला होता, उमेदवार जे आहेत त्यांचा अनुक्रमांक चुकलेला होता, त्यांचा भाग क्रमांक चुकलेला होता. या सर्व गोष्टींची जाणीव या ठिकाणी या त्रुटी भरून काढण्याची संधी रिटर्निंग ऑफिसरनी उज्ज्वला थिटे यांना दिलेली होती. या नामनिर्देशन पत्रावर ज्या ठिकाणी छाननी करण्यात येणार होती त्या छाननीची पूर्वसूचना त्यांना देण्यात आलेली होती. तरी देखील त्या छाननीला उपस्थित राहिल्या नाहीत. त्यावेळेला देखील त्रुटी दुरुस्त करण्याची संधी त्यांना देण्यात आलेली होती. तरी देखील त्यांनी त्या त्रुटी दुरुस्त केल्या नाहीत. त्यामुळे त्यांचा नामनिर्देशन पत्र या ठिकाणी इलेक्शन ऑफिसर यांनी नामंजूर केलेला होता आणि त्याच्या विरोधात त्यांनी तो निर्णय त्यांना मान्य नसल्यामुळं जिल्हा न्यायालय सोलापूर या ठिकाणी त्यांनी अपील दाखल केलेलं होतं. अपिलाची नोटीस या ठिकाणी DGP ऑफिसला प्राप्त झाल्यानंतर आम्ही इलेक्शन ऑफिसर जे आहेत त्यांच्या वतीनं न्यायालयामध्ये हजर होऊन आम्ही आमचं म्हणणं त्या ठिकाणी सादर केलं आणि त्या म्हणण्यामध्ये प्रामुख्याने इलेक्शन ऑफिसर जे आहेत त्यांची भूमिका या ठिकाणी आम्ही मांडली. कायद्यातील तरतुदींचा उहापोह आम्ही त्या ठिकाणी केला. इलेक्शन ऑफिसरांचं या ठिकाणी आम्ही ॲफिडेव्हिट दाखल केलं आणि त्याच्यामध्ये युक्तिवाद करताना सांगितलं की उज्ज्वला महादेव थिटे ह्या भाग 4 मध्ये त्यांचं मतदार यादीमध्ये नाव असताना देखील त्यांनी त्यांच्या नामनिर्देशन पत्रामध्ये भाग 5 असं त्या ठिकाणी लिहिलेलं होतं. त्यांचा अनुक्रमांक त्यांनी मतदार यादीमध्ये जो अनुक्रमांक 217 असताना देखील त्यांनी त्यांचा अनुक्रमांक 1042 असा लिहिलेला होता. मतदार यादीमध्ये जे उमेदवार आहेत ते 700 ते 600च्या जवळपास आहेत तरी देखील त्यांनी त्यांचा अनुक्रमांक 1042 लिहिलेला होता. सूचक जे आहेत त्यांचे सूचक म्हणून त्यांनी त्यांच्या स्वतःच्या चिरंजीवाला त्या ठिकाणी थिटे जयवंत महादेव यांना घेतलेलं होतं. त्याचा देखील अनुक्रमांक हा 152 असताना त्यांनी 286 अनुक्रमांक त्या ठिकाणी तसा लिहिलेला होता. अशा गंभीर स्वरूपाच्या चुका त्या ठिकाणी झालेल्या होत्या आणि त्यात भरीला भर म्हणून सूचकाची सही या ठिकाणी नामनिर्देशन पत्रामध्ये असणं गरजेचं आणि आवश्यक असताना देखील सूचकाची सही त्या ठिकाणी करण्यात आलेली नव्हती. फॉर्म चेक करून झाल्यानंतर त्याची चेकलिस्ट इलेक्शन ऑफिसरनी त्यांना दिलेली असताना देखील ती चेकलिस्ट त्यांना प्राप्त होऊन सुद्धा त्यांनी या चुका दुरुस्त केलेल्या नव्हत्या. त्यामुळं हा जो त्यांचा अर्ज आहे तो नामंजूर जो झालेला आहे तो इलेक्शन ऑफिसरनी केलेला आदेश हा कायद्यानं योग्य आहे, प्रॉपर आहे आणि करेक्ट आहे, कायदेशीर आहे असा मी न्यायालयासमोर युक्तिवाद केला. त्या संदर्भात उच्च न्यायालय असेल, सर्वोच्च न्यायालय असेल याचे न्यायनिवाडे त्या ठिकाणी सादर केले. विरोध पक्षाकडनं या ठिकाणी युक्तिवाद करताना असं म्हणण्यात आलं की ती सही खोडण्यात आली किंवा त्या सही गडप झालेली आहे. तर या ठिकाणी आम्ही युक्तिवाद करताना मान्य न्यायालयाला असं सांगितलं की जर सही गडप झाली असेल तर त्या उज्ज्वला थिटे यांनी ॲफिडेव्हिटवर तसं सांगावं. विनाकारण कोणतेही खोटे आरोप या इलेक्शन ऑफिसरवर करण्यात येऊ नयेत. उज्ज्वला थिटे ह्या सत्तेतल्या पक्षाकडनं या ठिकाणी असताना देखील राज्यात सत्ता आहे, केंद्रात सत्ता आहे, त्यांनी जर इलेक्शन ऑफिसर गडबड करत असेल, त्याचं कंडक्ट चुकीचं असेल तर त्यांनी राज्य निवडणूक आयोग असेल, केंद्रीय निवडणूक आयोग असेल यांच्याकडे तक्रारी अर्ज दाखल करणं अपेक्षित होतं. तसा तक्रारी अर्ज त्यांनी दाखल केलेला नाही आहे. पोलिसांमध्ये आजपर्यंत कुठल्याही पद्धतीची कंप्लेंट त्यांनी दाखल केली नाही. कारण इलेक्शनमध्ये नॉमिनेशन फॉर्ममध्ये खाडाखोड करणं, त्याच्यामध्ये लिहिलेल्या गोष्टी खोडणं हा गंभीर स्वरूपाचा अपराध भारतीय दंडसंहितेच्या नुसार आहे, तसंच BNS प्रमाणे आहे. असं असताना देखील या ठिकाणी त्यांनी कोणत्याही पद्धतीची पोलिसात तक्रार दिलेली नाही. त्यामुळं त्यांचं म्हणणं जे आहे ते पूर्णतः खोटं आणि चुकीचं आहे. त्याला कुठल्याही पद्धतीचा पुरावा त्या ठिकाणी दिलेला नाही आहे. त्यामुळे त्यांचा अर्ज फेटाळण्यात यावा अशी मागणी केली.
त्याच पद्धतीनं उज्ज्वला थिटे यांना जर या ठिकाणी भय असेल तर पार्टीकडनं देखील कुठल्याही पद्धतीचा आवाज त्या ठिकाणी उठवण्यात आला नाही. पार्टीने देखील तक्रार करण्याची त्यांना मुभा असताना देखील पक्षाने देखील कुठल्याही पद्धतीची तक्रार या संदर्भात निवडणूक आयोगाकडे इलेक्शन ऑफिसरच्या विरोधात केलेली नाही आहे. त्यामुळे आम्ही असे जे मुद्दे मांडले ते मुद्दे न्यायालयाला पटले, न्यायालयाला योग्य वाटले, त्यामुळं उज्ज्वला थिटे यांचं अपील नामंजूर. सर, वरच्या कोर्टात त्यांना दाद मागता येणार आहे का? पुढची दिशा काय असते? हा जिल्हा न्यायाधीशांचा निर्णय जो आहे तो अंतिम निर्णय राहील. याच्यामध्ये त्याला अपीलाची तरतूद नाही आहे. परंतु जर संपूर्ण इलेक्शन प्रोसेस चुकीची आहे असं जर त्यांना वाटत असेल तर त्या ठिकाणी माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करून संपूर्ण इलेक्शन प्रोसेसबद्दल ते दाद मागू शकतात. पण केवळ या न्यायालयाने दिलेला निर्णय चुकीचा आहे म्हणून त्यांना अपील दाखल करता येणार नाही. आता उज्ज्वला थिटे यांना हा धक्का बसल्यानंतर थिटे मात्र खंबीर आहेत. थिटे यांनी बाहेर येऊन राजन पाटलांना पुन्हा एकदा चॅलेंज दिले. 2030 पर्यंत आम्ही मायलेकरं जर जिवंत राहिलो तर अनगर नगरपंचायतीसाठी 17च्या 17 उमेदवारांचं पॅनल उभा करेल असं चॅलेंज उज्ज्वला थिटेंनी दिलंय. आता या प्रकरणावर राजन पाटील आणि त्यांच्या कुटुंबाकडून अजूनही प्रतिक्रिया आलेली नाहीये. त्यांचं यावर काय म्हणणं असेल हे पाहणं आता इंटरेस्टिंग असणार आहे. सोलापूरहून विजयकुमार बाबर, मुंबई तकसाठी.